आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. कशासाठी निवेदन दिले, नेमकं काय निवेदनात? काय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याचं कारण असं की विषय आहे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेत 5,31,00,000 रुपयाचा खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की ज्या ठिकाणी 1 रुपयाचंही काम झालेलं नाही आणि नुसते पैसेच उचललेले आहेत. त्याच्यासाठी मी हे निवेदन दिले. मी लोकटे सुंदर, राहणार मलकापूर, तालुका कळंब. मी निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की वरील विषयी कळवण्यात येते की तालुका भूम, परांडा, वाशी तालुक्यात जयगुरु गणेश मंडळ चौसाळा, तालुका जिल्हा बीड या संस्थेने व जीपच्या मालकीचे तलाव असताना कार्यकारी अभियंता जलसंधारण मृत अधिकारी व जलसंधारण विभाग मध्यवर्ती इमारत 3रा मजला यांनी संगनमत करून एकूण 17 तलावाची कामे न करता 5,31,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणून मी हे निवेदन देत आहे. त्यातील काही प्राथमिक स्वरूपात गावं मी वाचून दाखवतो. आंदणसोंडा तालुका भूम, पादर तलाव क्रमांक 1 31,87,959 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. आंदणसोंडा पादर तलाव क्रमांक 2 26,76,620 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. आंदणसोंडा पादर तलाव क्रमांक 3 27,02,040 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. खासरापुरी तालुका परांडा पादर तलाव 24,57,145 हे गावच अस्तित्वात नाही परांडा तालुक्यात. डुक्करवाडी तालुका भूम साठवण तलाव क्रमांक 45,11,232 रुपयाचा भ्रष्टाचार आहे. डुक्करवाडी तालुका भूम पादर तलाव क्रमांक 3 16,99,332 रुपयाचा भ्रष्टाचार आहे. डुक्करवाडी पुन्हा त्याच गावात पादर तलाव क्रमांक 2 24,07,172 रुपयाचा भ्रष्टाचार आहे. डुक्करवाडी पादर तलाव क्रमांक दिलेलाच नाही आहे. 24,07,172 म्हणजे डुक्करवाडी 3 वेळा काम केलं आहे यांनी. 1 रुपयाचं काम न करता लाखो रुपये उचललेले आहेत. भवानवाडी तालुका भूम पादर तलाव क्रमांक दिलेला नाही. त्याच्यात 20,33,838 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. भवानवाडी तालुका भूम पादर तलाव क्रमांक 4 याच्यात 25,04,994 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. दहिपळ, हातोला, उंडेगाव, इराचीवाडी 32,70,883. सोन्नेवाडी तालुका भूम पादर तलाव क्रमांक 1 33,66,470 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. पुन्हा सोन्नेवाडीतच तालुका भूम पादर तलाव क्रमांक 2 33,90,223 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. इराचीवाडी एक वेळेस 32,70,083 रुपयाचा भ्रष्टाचार आहे. तर इराचीवाडी पादर तलाव क्रमांक 1 मध्ये 40,26,226 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. वरील सर्व गावात जलसंधारणाची कामेच झालेली नाहीत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारचं कुठलंही काम झालेलं नाही. वरील सर्व गावात महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सदरील लाभार्थ्यांनी लाभ घेतला किंवा नाही, सदर लाभार्थ्यांच्या गट नंबरमध्ये गाळ टाकलेला आहे किंवा नाही याची तपासणी ग्रामसभा घेऊन करावी. संबंधित गावची ग्रामसभा महसूल अधिकाऱ्याच्या उपस्थितीत घ्यावी व त्या ग्रामपंचायतीचे हरकत घेतलेली आहे काय संबंधित ग्रामपंचायतचे प्रोसिडिंग हस्तगत करून घ्यावे म्हणजे सदर काम झाल्याची खात्री होते. वरील एकूण 17 गावातील कामाचे 5,31,75,482 कोटीचा कामे न करता बनावट कागदपत्रे तयार करून सदरील जयगुरु गणेश मंडळ चौसाळा, तालुका जिल्हा बीड व कार्यकारी अभियंता जलसंधारण जलसंधारण अधिकारी मृत व जलसंधारण विभाग धाराशिव यांनी अपहार केलेला आहे. सदरील कामाचे व गावाचे नाव वेगवेगळ्या ठिकाणचे दाखवून तालुके बदल करून कामाचे बनावट कागदपत्र तयार केलेली आहे. स्वयंघोषणापत्र व शपथपत्र शेतकऱ्यांचे खोटे आहेत. सदरील ट्रस्टनी धाराशिव जिल्ह्यातील गाळ बीड जिल्ह्यात नेऊन टाकलेला आहे. ते दाखवून करता येऊ शकत नाही. ज्या गावातील पादर तलावातील गाळ काढला आहे त्याच गावातील ग्रामपंचायत शिवारात टाकणं गरजेचं होतं, पण ते तसं नसताना दुसऱ्या गावात जे ठराव जोडलेले आहेत
ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सुद्धा त्या गावचं प्रमाणपत्र घेणं गरजेचं असताना दुसऱ्या गावचं प्रमाणपत्र जोडलेलं आहे. खासरपुरी तालुका परांडा हे गावच अस्तित्वात नसताना या नावे 24,59,604 रुपये उचलण्यात आलेले आहे. बऱ्याच कामाचे गाव एक तर तालुका दुसरा दाखवण्यात आलेला आहे. सदरील तलाव हे लघुपाट बंधारे जिल्हा धाराशिवच्या मालकीचे असताना त्याची साठवण क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात गाळ काढल्याचे दाखवून जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग धाराशिव यांनी वाढीव बोगस अंदाजपत्रक दाखवले आहे. याच कामाचे जीप धाराशिव यांच्यामार्फत याच कालावधीत 3 ते 5 लाख रुपयाचे एस्टिमेट केलेले होते, परंतु जलसंधारण विभागाकडून 30 ते 40 लाख रुपयाचे वाढीव एस्टिमेट केले व जयगुरु गणेश मंडळ चौसाळा व कार्यकारी अभियंता जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग धाराशिव यांनी संगनमत करून 5 कोटीचा घोटाळा केलेला आहे. सदर कामाची चौकशी तात्काळ व त्रिसदस्य समितीकडून करून संबंधितावर BNS कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करून अफार केलेली रक्कम शासन तिजोरी जमा करण्यात यावी. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून 5 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा अफार असल्यामुळे सदर प्रकरणाची व जयगुरु गणेश मंडळ चौसाळा यांची SIT मार्फत चौकशी व्हावी. सदरील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून त्रयस्थ यंत्रणेमार्फत त्रिसदस्यीय समिती गठीत करून सर्व दोषींवर BNS कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे व सदर रक्कम तिजोरीत जमा करण्यात यावी. अन्यथा 15/7/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे मी स्वतः प्राणांतिक उपोषण करणार. त्याच्या संदर्भात मी आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिलेलं आहे. असं तुम्ही कामं झाली नाही असं कशावर म्हणता? म्हणजे नेमकं मी स्वतः त्या गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, त्या शेतकऱ्यांना भेटलो, त्यांच्या शेतात गाळच टाकलेलं नाही आणि त्यांचं शपथपत्र खोटं जोडले गाळ टाकलाय म्हणून. मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच इथं आलोय ना अर्ज द्यायला. त्या गावातील माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, तिथल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत, परंतु ते योग्य वेळी मी दाखवी की ज्या शेतकऱ्यांच्या स्वयंघोषणापत्रात त्यांनी लिहिले की माझ्या शेतात गाळ टाकलाय, पण ते शेतकरी म्हणतोय की ही घोषणापत्रच मी दिलेलं नाही, माझं नाव बी नाही, माझी सही बीही नाही. असं तुम्ही दाखवता, पण हे जिल्ह्यात अनेक बऱ्याच ठिकाणी झालेलं असू शकतं. हे जिल्ह्यात जवळपास 52 संस्थेमार्फत जलसंधारण विभागानं काम केलेलं आहे. मी ही तर फक्त छोटासा अफार धावतोय. जलसंधारण विभाग 3रा मजला सेंटर बिल्डिंगच्या मृद व जलसंधारण विभागाकडून 52 संस्थेमार्फत कामं केलेली आहेत. मी फक्त जयगुरु गणेश मंडळाचाच उल्लेख केलेला आहे, बाकीच्या संस्थेचा अद्याप चौकशी केलेली नाही आणि ही सर्व माहिती अधिकारात उपलब्ध केलेली आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. बरं, किती भ्रष्टाचार असू शकतो पूर्ण जिल्ह्यातला? आता एका तालुक्यातच त्यांनी एवढं केलं आहे, 3 तालुक्यात भूम, परांडा, वाशी. अख्ख्या जिल्ह्यात 8 तालुके आहेत. मग इथं जर 5 कोटीचा असेल तर 8 तालुक्यात 85, 40 म्हणजे हा जवळपास नाही म्हणलं तरी 100 कोटीच्या पुढे भ्रष्टाचार जाऊ शकतो. तशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आता यांनी काय प्रकार केले आहेत, अजब नमुने आहेत सगळे. आता ना हरकत प्रमाणपत्र कुठलं जोडायला पाहिजे, ज्या गावात काम केले त्या गावचं ना हरकत प्रमाणपत्र जोडायला पाहिजे. दहिपळ पाझर तलावाचं काम केले आणि त्यांना सरमकुंडीचा ठराव जोडला आहे. सोन्नेवाडी पाझर तलावात काम केले, त्याला गिरवलीचा ठराव जोडला आहे. मग सोन्नेवाडीची ग्रामपंचायत नाही का? मग सोन्नेवाडीत काम केले तर सोन्नेवाडीचं जोडायला पाहिजे. दहिपळचं काम केले तर दहिपळचंच ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र जोडायला पाहिजे. पिंपळगाव लिंगीच्या मध्यम प्रकल्पात काम केले तर त्याला सारोळ्या ग्रामपंचायत जोडले. पिंपळगाव ग्रामपंचायत आहे ना. खासरखुरी तालुका परांडा हे गावाचं अस्तित्वात नाही, त्याला गिरवली ग्रामपंचायतचा ठराव जोडला आहे. आंजणसोंडा पाझर तलाव क्रमांक 1, 2, 3 साठवण तलावाचा ठरावच नाही घेतलेला आणि NOC दिलेत, काम पूर्णत्वाची NOC दिलेत. काय NOC दिलेत की काम चांगलं झालं आहे, उत्तम झालं आहे, पाणी क्षमता वाढले. अरे तुम्ही तिथं टोपलंभर बी माती उचललेली नाही, खड्डा घेतले नाही, कुणी शेतकऱ्याच्या शेतात गाळ टाकलेला नाही आणि तुम्ही सांगताय काम झालं आहे म्हणून. म्हणजे हे त्या ग्रामपंचायतला माहीत न होऊ देता खोटे ठराव त्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून जोडलेले आहे. आता भवानवाडी पाझर तलाव व दुक्करवाडी साठवण तलाव
ठरावच खोटा आहे. सुकट्याचा ठराव जोडला आहे. त्या गावात ग्रामपंचायत असताना सुकट्याची काय जोडायची गरज आहे? डुक्करवाडी साठवण तलाव व डुक्करवाडी पाझर तलाव 1, 2, 3, भवानवाडी पाझर तलाव क्रमांक 4 28/6/2024 चे ठराव जोडले. इराचीवाडीची पाझर तलाव क्रमांक 1, 2 ठराव दिनांक 7/7/2024. आता याच्यात पुन्हा अजब नमुना आणखी एक केला आहे. आंदोलसोंडा पाझर तलाव क्रमांक 2 ती येते भूम तालुक्यात आणि ठराव जोडलाय दावलोय परंडा तालुक्यात गाव आहे म्हणून. खासरखोरी ही येते भूम तालुक्यात, दावलोय परंडा तालुक्यात. आंदोलसोंडा भूम तालुक्यात गाव येते, कागद जोडलाय परंड्याचा. भवानवाडी भूम तालुक्यात आहे, त्याला पत्र जोडले परंडा तालुक्यात. दहीपळ वाशी तालुक्यात येते आणि त्याला एनओसी जोडले भूम तालुक्याची. हातोला वाशी तालुक्यात येते, त्याला एनओसी जोडले भूम तालुक्यात. डुक्करवाडी भूम तालुक्यात येते, तुळजापूरचं जोडले. आता तुळजापूर आणि डुक्करवाडी भूम तालुका 80 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांनी तुळजापूर तालुका कसा धावला त्या डुक्करवाडीला? डुक्करवाडी नावाचं गाव हे तुळजापूर तालुक्यात अस्तित्वातच नाही. डुक्करवाडी भूम तालुक्यात येते, दोनदा केला हा प्रकार. त्याला तुळजापूर तालुका दाखवला आहे. त्याच्यात काही शेतकऱ्यांच्या बाबतीत तर असं केलं आहे. एक मिनिट. आता शेतकरी हिराची वाडीला शेतकरी पिंपळगाव तालुका वाशी आणि सोन्नीवाडी आंध्रूरचं दावल्यात. गाव कुठे केले? हिराच्या वाडी. आणि ह्या शेतकऱ्यांची गावं 30 ते 40 किलोमीटर माती नेऊन टाकली का ह्यांनी. सोन्नीवाडी पाझर तलाव क्रमांक 1, सोन्नीवाडी पाझर तलाव क्रमांक 2 सर्व शेतकरी बाहेर गावातील आंदणसोंड्याचे आहेत. मग सोन्नीवाडीच्या शिवारातला गाळ उपासला असेल तर सोन्नीवाडीच्या शिवारात टाकायला पाहिजे. शेतकरी सोन्नीवाडीचे असायला पाहिजे, आंदणसोंड्याचे दावले. आणि त्याच्यात आबासाहेब मारुती साठे एकाच गट नंबरमध्ये दोनदा गाळ टाकलाय. एक हेक्टर 28 आर, 3 हेक्टर 48 आर. तेवढं शेतच त्या नावावर, त्या माणसाच्या नावावर नाही. म्हणजे यांनी काय मधल्यावर मजले रचले का शेत गाळाचे? आबासाहेब मारुती साठे एकाच शेतकऱ्याच्या नावावर दोनदा पैसे उचलले आणि तेवढं क्षेत्र बी नाही त्यांनी जे दाखवलंय ते. हिराची वाडी पाझर तलाव क्रमांक 1 लाभधारक शेतकरी बाहेरगावचे. हिराच्या वाडीचा जर गाळ टाकलेला असेल तर मग हिराच्या वाडीचे शेतकरी दाखवायला पाहिजे. लाभार्थी बाहेरच्या गावचे काय दाखवायचा संबंध आहे? आंदणसोंडा पाझर तलाव क्रमांक 1 लाभधारक सोन्नीवाडीचे, ट्रस्ट मालक प्रीतम मालक शिवसारा बीड जिल्हा, त्यांच्या शेतात गाळ टाकलाय. असं का? सगळ्यांचे स्वयंघोषणापत्र चुकीचे. पण तिथं तरी टाकला का नाही गाळ? त्यांची नाव तिकडे गाळच कुठं टाकलेला नाही. नुसतं ही सगळे बनावट आणि खोटे कागदपत्र दाखवलेली आहे. ओके.